नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या मार्फत गट ब, गट क आणि गट ड सर्वातील सरळ सेवेने रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्र तुम्हाला 175 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. यासाठी 16,000 पासून ते 1,32,300 दरम्यानचा पगार सुद्धा तुम्हाला दिला जाणार आहे. यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, बाकी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोटपॅड चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या मार्फत सन 2026 ची या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर यांच्या अंतर्गत शिक्षकेतर कर्मचारी गट ब, गट क आणि ड सर्वातील विविध पदावरती तुम्हाला सरळ सेवेने नेमणूक करता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये मित्रांनो जर पाहिलं तर या विद्यापीठाच्या मुख्य व घटक पशुवैद्यकीय, दुग्ध तंत्रज्ञान, मत्स्य विज्ञान महाविद्यालय व पशु पैदास प्रक्षेत्रे व इतर संस्थांच्या स्थापनेकरिता गट क, गट ब, गट क आणि गट ड व शिक्षकेतर संस्थेत 175 जागांसाठी तुम्हाला सरळ सेवेने रिक्त पदांची जाहिरात असणार. त्यासाठी पदाचा तपशील, आरक्षण, आवेदन परीक्षेवर संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार. त्यासाठी ऑनलाईन अर्ज जर पाहिला तर 28/2/24 पासून ते 20/3/2026 सायंकाळी 23 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. यासाठी मित्रांनो कोणकोणत्या पदासाठी किती पात्रता पे स्केल असणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत. यामध्ये पहिली पोस्ट आहेत गट ब ची पोस्ट आहेत. यासाठी पे अकाउंट ऑफिसर असणार आहेत. येस 15 मध्ये 41,800 ते 1,32,300 दरम्यान पे स्केल, एकूण एकच जागा. असिस्टंट प्रेक्षक व्यवस्थापन यासाठी पे स्केल तेच राहणार आहेत, 3 जागा. पुढची पोस्ट आहे टेक्निशियन ऑफिसर 2 असोसिएट डीएम वेटरनरी सायन्स यासाठी पे स्केल तेच राहणार आहे, एकूण 2 जागा. पुढची पोस्ट आहे हॉस्पिटल क्लिनिकल यासाठी पे स्केल तेच राहणार आहेत, एकूण 2 जागा. पुढची पोस्ट आहे असिस्टंट व्यवस्थापन यासाठी एस 14 मध्ये 38,600 ते 1,62,000 दरम्यान, एकूण एकच जागा. पुढची पोस्ट आहे प्लांट ऑपरेटर यासाठी एस 14 मध्ये पे स्केल असणार आहेत, एकूण एकच जागेसाठी पदभरती असणार. पुढची पोस्ट आहेत गट कच. यामध्ये ज्या पोस्ट असणार आहेत त्यामध्ये एस 10 मध्ये असेल तर 29,200 ते 92,300 दरम्यान, एस 8 मध्ये असेल तर 25,500 ते 81,100 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्याचबरोबर एस 7 मध्ये 21,700 ते 69 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहेत आणि एस 6 मध्ये 19,000 ते 63,200 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर पहिली पोस्ट आहे 7वी, यामध्ये ऑपरेशन थिएटर असणार आहेत, एकूण 2 जागा. एस 10 मध्ये पे स्केल. सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट एस 10 मध्ये पे स्केल, एकूण एकच जागा. डेअरी प्लांट असिस्टंट एस 8 मध्ये पे स्केल, एकूण एकच जागा. एक्सरे टेक्निशियन एस 8 मध्ये पे स्केल, एकूण 3 जागा. वेटरनरी लॅबोरेटरी डायग्नोस्टिक असिस्टंटसाठी एस 8 मध्ये एकूण 8 जागा. हॉस्पिटल टेक्निशियन एस 8 मध्ये पे स्केल, एकूण एकच जागा. ऑपरेशन थिएटर असिस्टंट एस 8 मध्ये पे स्केल, एकूण 4 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहेत फार्म असिस्टंट यासाठी एकूण 8 मध्ये पे स्केल असणार आहेत, एकूण 3 जागा. सिनियर क्लर्कसाठी एस 8 मध्ये पे स्केल, एकूण 14 जागा. सिनियर मेकॅनिकलसाठी एस 8 मध्ये पे स्केल, एकूण एकच जागा. बॉयलर ऑपरेटर एस 8 मध्ये 25,581 दरम्यान पे स्केल, एकूण एकच जागा. झो टेक्निशियन यासाठी एस 7 मध्ये पे स्केल असणार, एकूण 2 जागा. क्युरेटर कम टेक्निशियन एकूण 2 जागा, एस 7 मध्ये पे स्केल असणार आहेत. पुढची पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट एस 7 मध्ये पे स्केल, एकूण 8 जागा. पुढची पोस्ट आहेत लॅबोरेटरी असिस्टंट एस 7 मध्ये पे स्केल, एकूण 4 जागा. ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट एस 7 मध्ये पे स्केल, एकूण एकच जागा. मेडिकल स्टोअर कीपर एस 6 मध्ये पे स्केल असणार आहेत, 19,900 ते 63,200 दरम्यान पे स्केल, एकूण 7 जागा. पुढची पोस्ट आहेत ड्रायव्हरसाठी एस 6 मध्ये पे स्केल असणार आहेत, एकूण 7 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन एस 6 मध्ये पे स्केल, एकूण एकच जागा. पुढची पोस्ट आहेत लॅबोरेटरी अटेंडंट यासाठी एस 6 मध्ये पे स्केल, एकूण 6 जागांसाठी पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर ज्या पुढच्या पोस्ट असणार आहेत त्या एस 6 मध्ये त्यांची पात्रता पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहेत लॅबोरेटरी अटेंडंट यासाठी 41 जागा. पुढची पोस्ट आहेत ट्रॅक्टर कम मेकॅनिकल ऑपरेटर, एकूण 3 जागा. पुढची पोस्ट आहेत ड्रेझर यासाठी एकूण 2 जागा. पुढची पोस्ट आहेत क्लर्क कम टायपिस्ट यासाठी सर्वाधिक 37 जागांसाठी पदभरती असणार आहेत. पुढची पोस्ट आहे सिनियर क्लर्क स्टोअर कीपर, एकूण 3 जागा. इलेक्ट्रिशियनसाठी एकच जागा.
एक्सटेन्शन ट्रेनिंग एक्झिबिशन 2 जागांसाठी पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे गट डचची, यासाठी लेवल 3 मध्ये पहिली पोस्ट आहे 34वी ज्युनियर टेक्निशियन कम वायरमन S3 मध्ये 16,600 ते 54,700 दरम्यान पेस केली, एकूण 2 जागा. लाईव्ह स्टॉक असिस्टंट यासाठी 16,600 ते 52,400 दरम्यान एकूण 2 जागा. अशा एकूण 175 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो काही नियम अटी शर्ती सुद्धा आहे. त्यामध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदनिहाय आरक्षणामध्ये परिशिष्ट अ मध्ये सुद्धा देण्यात आले. त्यामध्ये यामध्ये कमी किंवा वाढ होण्याची जागेची शक्यता सुद्धा आहे. यामध्ये ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर mahfuz.ac.in या वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे आरक्षण असणार आहे ते सगळं आरक्षण असणार आहे. त्यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जाती हे सगळं आरक्षण तुम्हाला असणार आहे. यामध्ये खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण आहे, अनाथांचं आरक्षण आहे, माजी सैनिक आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आरक्षण आहे, भूकंपग्रस्त आरक्षण आहे, अंशकालीन पदवीधर आरक्षण आहेत, EWS आरक्षण आहेत. त्याचबरोबर मित्रांनो एक महत्त्वाची टीप आहे, टंकलेखन अर्थामध्ये तुम्ही जाहिरातीमधील ज्या पदाकरता टंकलेखन मराठी व इंग्रजी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अशा पदांच्या नियुक्तीकरता स्वतंत्र सैनिकाची नामनिर्देशन पाल्य घटकाची उमेदवारांनी अर्ज सादर करते नसल्यास तुम्हाला जे 2 वर्षानंतर तुम्ही ह्या ठिकाणी टायपिंग देऊ शकता. म्हणजे कोणाला तर ज्या विद्यार्थ्यांची स्वातंत्र्य सैनिकाची पाल्य अशाद्वारे तुम्ही जर हा फॉर्म भरू शकता तर तुम्हाला 2 वर्षामध्ये टायपिंग करायची आहे. यामध्ये मित्रांनो डोमासील लागणार आहेत. यामध्ये मित्रांनो एक उमेदवार एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. कोणत्याही उमेदवार एका पदापेक्षा जास्त वेळेस अर्ज नोंदणी असल्यास त्यामध्ये परिचय शुल्क एक्स्ट्रा तुमचे घेण्यात येणार आहे आणि शेवटचा अर्ज सुद्धा वैध होणार आहे. म्हणजे जेवढे पदासाठी तुम्ही अर्ज इलिजिबल असेल तर एकच हा अर्ज भरा आणि मल्टिपल अर्ज भरला तर लास्टचा अर्ज तुमचा वैध असणार आहे. यासाठी पात्रता असणारे भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक राहणार आहे. किमान 18 ते 45 वय 38 आहे. कास्ट असेल ते 43 तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी मित्रांनो जी निवड प्रक्रिया असणार आहे, निवड प्रक्रिया जर बघितलं तर वैश्य लिपिक, निबलिक, टंकलेखन आणि भांडारपाल ह्यासाठी मित्रांनो जर बघितलं तर 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुणांची एक्झाम असणार आहे, 120 मिनिटे वेळ असणार आहेत. त्याचबरोबर इतर राहिलेले सगळे पदे असतात त्यासाठी जर बघितलं तर 100 प्रश्न असणार आहेत, 120 गुण असणार आहेत, 120 मिनिटे वेळ असणार आहे. त्यामध्ये अभ्यासक्रम असणार आहेत मराठी सामान्य 60 प्रश्न 120 गुण, तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहेत 40 प्रश्न 80 गुणांची एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर ज्यांची कौशल्य चाचणी असणार म्हणजे वाहन चालक, रुग्णचालक, ट्रॅक्टर, मशीन ऑपरेटर यासाठी जे ट्रेड टेस्ट असते त्यासाठी असणार आहे सिलेबस. तुमचा 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. यासाठी मराठी इंग्रजी सामान्य 60 प्रश्न 120 गुण आणि व्यवसाय चाचणी 80 प्रश्न 200 गुणांची एक्झाम असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परीक्षेचा अभ्यासक्रम परिशिष्ट क मध्ये तुम्हाला सविस्तर देण्यात आलेले. परीक्षा पद्धत जर बघितली तर कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहेत. एक प्रश्न हा 2 मार्काला तुम्हाला असणार आहे. त्यामध्ये किमान तुम्हाला 40% मार्क तुम्हाला पासआउटसाठी मिळवायचे आहे. त्यासाठी जी की TCS किंवा IBPS असेल त्याद्वारे तुमची नॉर्मलायझेशनची प्रोसेस तुम्हाला असणार आहे. यासाठी मित्रांनो काही डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे. त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी डोमासील ऍडगिनी तुम्हाला अपलोड करायचे. त्याचबरोबर नावामध्ये बदल असेल तर SSC सर्टिफिकेट किंवा गॅझेट तुम्ही ऍडगिनी हा फॉर्म देताना अपलोड करायचे. त्याचबरोबर वयाचा पुरावा असेल तर SSC प्रमाणपत्र अपलोड करा. सर्व शैक्षणिक अर्थ असेल तर त्याचं सर्टिफिकेट. त्याचबरोबर जे समांतर आरक्षण असेल कास्ट सर्टिफिकेट वैधता वगैरे असेल तर त्याचं सर्टिफिकेट. EWS असेल तर EWS. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल. जे विद्यार्थी हँडिकॅप असतील त्यासाठी UDID कार्ड. माजी सैनिक असेल तर त्यांना जिल्हा सैनिक बोर्डाचे कार्ड तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर 11 वय तो खेळाडूंसाठी आरक्षण असेल त्याचा पुरावा. अनाथ असेल तर अनाथाचं सर्टिफिकेट. प्रकल्पग्रस्त असेल तर प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट. भूकंपग्रस्त असेल तर त्याचं सर्टिफिकेट. अंशकालीन पदवीधर असेल तर त्याचं सर्टिफिकेट. नावामध्ये बदल असेल तर त्याचा पुरावा मध्ये गॅजेट वगैरे तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर टंकलेखनासाठी मराठी इंग्रजी टायपिंग लागणार आहेत. स्वातंत्र्य सैनिक असेल तर त्याचं सर्टिफिकेट. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक असेल तर त्याचा पुरावा. कर्नाटक सीमा असेल तर त्याचं सर्टिफिकेट. लँड कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर संगणकामध्ये MSIT लागणार आहेत. त्याचबरोबर अनुभव प्रमाणपत्र काही पदासाठी अनुभव सुद्धा आहेत त्याचं सर्टिफिकेट आणि जे शासन कर्मचारी असतील त्यासाठी NOC सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर असे सगळे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे. त्याचबरोबर फॉर्म भरता तुम्हाला 3 एक्झाम सेंटर जोडायचे. त्यापैकी एक एक्झाम सेंटर तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर आवेदन अर्जासाठी फी असणार आहेत. फी जर बघितली तर खोलापूरसाठी 100 रुपये फी असणार आहेत.
कास्ट असेल तर 900 रुपये तुम्हाला फी असणार आहेत. ही फी नॉन रिफंडेबल असणार आहेत. तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे तुम्ही फी भरू शकता. त्याचबरोबर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर म्हापसाच्या वेबसाईटवर तुम्हाला यानी जी हॉल तिकीट आणि सगळे डॉक्युमेंट सुद्धा आणि वेळेची अपडेट सुद्धा तुम्हाला यानी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कोणत्या पदासाठी किती पात्रता असणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत. यासाठी पहिली पोस्ट आहे पे अकाउंट असिस्टंट. यासाठी जर पहिलं बॅचलर इन डिग्री कॉमर्स मधून डिग्री राहणार आहेत, MBA वगैरे राहणार आहेत, MBA वगैरे आणि एक्सपिरियन्स सुद्धा असल्यास प्राधान्य असणार आहेत. पुढची पोस्ट आहे असिस्टंट फायर मॅनेजर. यासाठी मास्टर डिग्री वेटरनरी मधून लागणार आहेत आणि जीव पे स्केल वगैरे असणार आहे. पुढची पोस्ट आहे टेक्निशियन ऑफिसर डेम. यासाठी मास्टर डिग्री इन वेटरनरी डिग्री लागणार आहेत. आता सेम एक्सपिरियन्स सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे हॉस्पिटल क्लिनिकल. यासाठी मास्टर डिग्री इन सब्जेक्ट ॲनिमल रिप्रोडक्शन लागणार आहे. त्याचबरोबर गायनॉलॉजिकल मधून किंवा जे मेडिकल विभाग असतात त्यानुसार तुमची डिग्री लागणार आहे. पुढची पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर क्वालिटी कंट्रोल. यासाठी जर पाहिलं तर बॅचलर इन डिग्री डेअरी टेक्नॉलॉजी मधून डिग्री लागणार. पुढची पोस्ट आहे प्लांट ऑपरेटर मिल्क प्रोसेसिंग. ह्यासाठी जर पाहिलं तर बॅचलर डिग्री इन डेअरी टेक्नॉलॉजी मधून डिग्री लागणार आहे. पुढची पोस्ट आहे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन. यासाठी BSc नर्सिंग लागणार आहे. पुढची पोस्ट आहे सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट. यासाठी बॅचलर इन डिग्री लॅबोरेटरी सायन्स म्हणून लागणार आहे. पुढची पोस्ट आहे डेअरी प्लांट असिस्टंट. यासाठी जर पाहिलं तर बॅचलर इन डिग्री फॅसिलिटी डेअरी टेक्नॉलॉजी मास्टर डिग्री इन डेअरी सायन्स मधून लागणार. पुढची पोस्ट आहे टेक्निशियन एक्सरे टेक्निशियन. यासाठी डिग्री और डिप्लोमा एक्सरे टेक्निशियनचा लागणार. पुढची पोस्ट आहे वेटरनरी लॅबोरेटरी. ह्यासाठी बेसिक लॅबोरेटरी सर्टनटी किंवा डिप्लोमा इन लिव्ह स्टॉक सुद्धा तुमचा चालणार आहे. पुढची पोस्ट आहे लुग्न हॉस्पिटल टेक्निशियन. यासाठी BSc लागणार आहेत विथ नर्सिंग लागणार आहेत. पुढचं पोस्ट आहेत ऑपरेशन थिएटर. यासाठी बॅचलर डिग्री इन नर्सिंग लागणार आहेत. पुढची पोस्ट आहेत फार्म असिस्टंट. ह्यासाठी डिप्लोमा इन लिव्ह स्टॉक लागणार आहेत. पुढची पोस्ट आहे सिनियर वरिष्ठ ह्यासाठी डिग्री लागणार आहेत आणि मराठी 30 आणि इंग्रजी टायपिंग 40 टायपिंग लागणार. पुढची पोस्ट आहे वरिष्ठ मेकॅनिकलसाठी 10वी आणि ITI मेकॅनिकल लागणार आहेत. पुढची पोस्ट आहेत बॉयलर ऑपरेटर. यासाठी 10वी पास बरोबर बॉयलर ऑपरेटरचा कोर्स लागणार. पुढची पोस्ट आहे झू टेक्निशियनसाठी BSc झू DMLT लागणार. नसेल तर MSc बॉटनी वगैरे किंवा डिप्लोमा इन लाईफ स्टॉक मॅनेजमेंट वगैरे जे असतात ते आणि 2 वर्ष अनुभव सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहेत कोर्ट कम स्पेसिमेन टेक्निशियन लागणार. त्यासाठी BSc DMLT किंवा MSc बायो केमिस्ट्री किंवा डिप्लोमा लाईफ स्टॉक आणि 2 वर्ष अनुभव लागणार. पुढची पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट. यासाठी BSc DMLT किंवा MSc बायो केमिस्ट्री किंवा डिप्लोमा इन डेअरी सायन्स लागणार आहेत किंवा 2 वर्ष अनुभव सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे प्रशासक. यासाठी BSc DMLT किंवा MSc बायो केमिस्ट्री किंवा डिप्लोमा फिशर सायन्स आणि 2 वर्ष अनुभव सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट. यासाठी जर पाहिलं तर लायब्ररी सायन्स मधून डिग्री लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत भांडारपाल. यासाठी डिग्री इन फार्मसी मधून लागणार. पुढची पोस्ट आहेत ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर. यासाठी जर पाहिलं तर हलके मोटर वाहन आणि 10वी पास असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन. यासाठी तर 10वी पास बरोबर ITI सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे लायब्ररी अटेंडंट. ह्यासाठी HSC लागणार आहे आणि लायब्ररी सायन्सचा कोर्स लागणार. पुढची पोस्ट आहे प्रोफेसर परिचय. यासाठी BSc कोणत्याही शाखेची पदवी लागू शकते आणि BSc बरोबर तुमचा डिप्लोमा इन लाईफ स्टॉक मॅनेजमेंटचा कोर्स लागू शकतो. पुढची पोस्ट आहे ट्रॅक्टर मेकॅनिकल. यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग कोर्स लागणार आहेत आणि 10वी पास आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा तुमचं लागणार आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो ड्रेसर या पदाचा डिप्लोमा इन लिव्ह स्टॉक मॅनेजमेंट आणि डेअरी डिप्लोमा कोर्स चालू शकतो. पुढची पोस्ट आहे लिपिक या पदासाठी मित्रांनो जर पाहिलं तर तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी चालू शकते. मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे कनिष्ठ भांडारपाल. यासाठी जर पाहिलं तर any डिग्री विथ इंग्लिश 30 आणि मराठी 40 टायपिंगचा कोर्स सुद्धा चालणार. पुढची पोस्ट आहेत इलेक्ट्रिशियन. यासाठी जर पाहिलं तर SSC आणि ITI पास असणं आवश्यक राहणार. पुढची पोस्ट आहे 33 एक्सटेन्शन ट्रेनिंग एक्झिबिशन असिस्टंटसाठी जर पाहिलं डिप्लोमा इन लॉ स्टॉक डेअरी प्रोडक्शन डेअरी मॅनेजमेंटचा कोर्स लागतो. त्याचबरोबर ज्युनियर टेक्निशियन जर पाहिलं तर YML 10वी आणि YMLचा कोर्स लागणार आहे. पुढची पोस्ट आहे पशुधन सहाय्यक. ह्यासाठी डिप्लोमा इन लॉ स्टॉक डेअरी डिप्लोमाचा कोर्स सुद्धा चालू शकतो. तर तुम्हाला वेगवेगळ्या पदानुसार पात्रता सुद्धा वेगवेगळी असणार. त्यासाठी मित्रांनो जे आरक्षण असणार आहेत ते मी आरक्षण जर पाहिलं तर क्लास ब ची पोस्ट आहे त्यामध्ये आरक्षण असणार आहेत अनुजाती जमाती विजा बजब बजक बजड विमाप्र SCBC EWS
एसीबीसी ईडब्ल्यूएस आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण महिला, खेळाडू एवढं आणि अनाथ आणि दिव्यांचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जी पोस्ट असणार आहेत गट क आणि ड च्या पोस्ट असणार आहेत त्यामध्ये जर आरक्षण बघितलं तर SC ST VJNT NTB NTC NTD SBC OBC ACBC EWS आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकाली पदवीधर, एकूण दिव्यांग आणि अनाथांचं आरक्षण सुद्धा असणार. मित्रांनो लक्षात घ्या, गट क आणि ड च्या ज्या पोस्ट असतात त्यासाठी सर्व आरक्षण असणार आहेत आणि गट क ब ची पोस्ट असतात त्यासाठी काही आरक्षण सुद्धा असणार आहेत. तुम्हाला मित्रांनो PDF मध्ये संपूर्ण माहिती पाहिजे आहे. तुमचं आरक्षण कोणतं आहे, तुमची पात्रता कोणती आहे, तुमचं आरक्षणामध्ये तुम्ही बसत आहात का, संपूर्ण माहिती भरल्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी परिशिष्ट क मध्ये तुम्हाला या ठिकाणी जे सिलेबस असतो तो संपूर्ण सिलेबस संपूर्ण डिटेल वाईज तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलला लवकर जॉईन करा, तिचं सगळं अपडेट आणि ही PDF सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके, तर ही तुम्ही तुम्हाला महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ यांच्या मार्फत गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील सर्व सेवने रिक्त पदांची या ठिकाणी एक नवी जाहिरात. व्हिडिओ कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.